नमस्कार, मी कोमल. आज आहे संकष्टी. तर संकष्टी स्पेशल आज आपण शाबू आणि बटाट्याच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत. तर नेहमी आपण खिचडी किंवा शाबू वडे बनवतोच, पण अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं एक कढई घेतलेली आहे, ती गरम करायला ठेवलेली आहे. तर हे बघा, इथं मी शाबू घेतलेले आहेत. बारीक शाबू आहे हा, आणि थोडासा मोठा शाबू सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तर तो हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला. तर मी शाबू टाकून घेते. बारीक गॅसवरतीच हा शाबू जो आहे तो थोडासा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला. नेहमी असं खिचडी वगैरे खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा शाबू आणि बटाट्याच्या पुऱ्या नक्की बनवून बघा. बटाटा शिजायला ठेवलेला आहे, आणि आपण जे शाबू भाजून घेतले होते ते सुद्धा थंड झालेले आहे. ते थंड करून घ्यायचे आणि मिक्सरला अगदी बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे शाबूचं. तर मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा शाबू काढून घेते. आणि बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, शाबू मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय. आता याचं पीठ तयार करून घेते मी सुरुवातीला. तर हे बघा, मी हे शाबू मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याचं असं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि हिरवी मिरची सुद्धा मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला, पुरीमध्ये थोडीशी टाकायला. आणि जे आपण बटाट्याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा मी सोबतच म्हणजे एकत्रच या मिरच्या सगळ्या बारीक करून घेणार आहे दोन्हीसाठी. तर बटाटे मी सोलून बटाटे साली काढून घेतलेले आहेत. तर हा बटाटा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. अजिबात गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये. सुरुवातीला बटाटा मी मॅश करून घेते, हातानेच फोडून घेणार आहे तर गाठी वगैरे राहू नये यासाठी. तर हे बघा, बटाटा व्यवस्थित मी हाताने असं मॅश करून घेतलेला आहे. तर अजिबात गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाही त्याच्यामध्ये. आणि जरी राहिल्या असतील तरी ते आपण ज्यावेळेस शाबूचं पीठ जे बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून ज्यावेळेस मळतोय त्यावेळेस हाताने वगैरे हे बघा अशा फोडून घ्यायच्या गाठी त्या. तर आता मी जे आपण शाबूचं पीठ तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेणार आहे. या बटाट्यामध्ये मिक्स होईल इतकंच पीठ वापरायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. आणि हिरवी मिरची जी मिक्सरला बारीक करून घेतली होती ती थोडीशी मिरची मी टाकून घेणार आहे आता. थोडीशी मिरची पुऱ्यांमध्ये आणि थोडी मिरची मी बटाट्याची जी भाजी आपण बनवणार आहोत पुरीसोबत खायला तर त्याच्यासाठी ठेवणार आहे. आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे पीठ जे आहे ते मळून घेते. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. घट्ट असा गोळा व्हायला पाहिजे याचा तयार. त्याच पद्धतीने हे मळायचं आहे आपल्याला. हे बघा, अगदी थोडंसं पाणी टाकून मळते मी, खूप जास्त पाणी नाही घ्यायचं. तर हे बघा, मी घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे हा. आणि हे पीठ जे आपण तयार केलं आहे ते मी एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहे. असंच हे पीठ भिजते तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची या पुऱ्यांसोबत खायला ते बघणार आहोत. आता आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची पुऱ्यांसोबत खाण्यासाठी ते बघणार आहोत. मी कढई घेतलेली आहे. कढई सुरुवातीला गरम करून घेऊया.
अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवायची आहे, कारण की उपवासासाठी बनवतोय आपण. त्यामुळं तुमच्या इकडे जर उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर जर चालत असेल तर या बटाटूच्या भाजीमध्ये कोथिंबीर आणि जिरे जर टाकले फोडणीमध्ये तरी चालतात. पण आमच्या इकडे जिरे आणि कोथिंबीर आम्ही दोन्ही सुद्धा खात नाही, त्यासाठी मी दोन्ही पण नाही टाकणार. कढई गरम करून घ्यायची आहे व्यवस्थित. कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते थोडंसं मी. पुरीमध्ये टाकण्यासाठी आणि बटाट्याच्या भाजीसाठी मी दोन्हीसाठी बटाटे एकत्र शिजवून घेतले होते. तर ते बटाटे बघा सोलून घेऊन छोटे असे कट करून घेतलेले आहेत भाजीसाठी. तेल गरम झालं की मग हिरवी मिरची जी बारीक करून घेतली होती तर ती कच्चीच बारीक करून घेतली होती. तर त्यासाठी मिरची जी आहे ती सुरुवातीला टाकून घ्यायची आहे. मिरची व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, कारण की कच्ची मिरची मिक्सरला बारीक केली होती आपण. ही तिखटवाली मिरची आहे, त्यामुळे मी थोडीशीच मिरची घेतलेली आहे. तर मिरची जी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित भाजलेली आहे. तर आता बटाटा टाकून घेते मी याच्यामध्ये. बटाटा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही उपवासासाठी बटाट्याची भाजी बनवायची, पण पुऱ्यांसोबत खूप छान लागते ही भाजी. हे बघा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तर मी चवीनुसार मीठ टाकून घेते ह्या भाजीमध्ये. मीठ टाकून घेते आता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी. छान अशी मिक्स करून घेते मी बटाट्याची भाजी आणि तेलामध्येच व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आपल्याला. अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी बटाट्याच्या भाजीत. छान अशी टेस्ट येते कुटामुळे बटाट्याच्या भाजीला. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटे ही बटाट्याची भाजी जी आहे ती आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित म्हणजे परतवून घ्यायची आहे. म्हणजे हिरवी मिरची आणि आपण मीठ वगैरे जे टाकलं आहे ते व्यवस्थित मिक्स होईल बटाट्यामध्ये आणि भाजी सुद्धा छान लागेल खाताना. तर हे बघा अगदी साध्या पद्धतीनं आपण ही भाजी बनवलेली आहे, पण खायला खूप छान लागते. अगदी कोरडी जरी अशीच बटाट्याची भाजी खाल्ली तरी सुद्धा छान लागते, पण आज आपण पुरी सोबत खाणार आहोत. तर 2-3 मिनिटे हे बटाटा मी असाच परतून घेतलेला आहे. तर आता गॅस बंद करून घेते. तयार आहे आपली पुरी सोबत खाण्यासाठी बटाट्याची. तर अर्ध्या तासासाठी हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. तर आता परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडंसं जर घट्ट वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी टाकून जरी मळलं तरी चालतं. तर हे बघा मी परत थोडंसं पीठ टाकून मळून घेते. थोडंसं घट्ट वाटत होतं मला हे पीठ जे आहे ते. व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडंसं तेल लावून घेते मी आता याला, या पिठाला. तर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि व्यवस्थित मळून घेते परत एकदा.
असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत पुरी लाटण्यासाठी. आणि आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत ते तेलावरतीच लाटायच्या आहेत. तर मी सुरुवातीला थोडंसं पळपुरीवरती तेल लावून घेते आणि एक गोळा घ्यायचा आणि तो अलगद असा लाटून घ्यायचा आहे. लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावलेलं आहे मी. अलगद अशा लाटायच्या ह्या पुऱ्या. तर अशा थोड्याशा चिरल्यासारख्या वाटतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, त्या पुऱ्या गोल व्हाव्या यासाठी एक छोटीशी वाटी घ्यायची आणि वाटीने असा गोल काढून घ्यायचा आहे. म्हणजे छान अशा पुऱ्या एकसारख्या सुद्धा होतात आणि गोल सुद्धा तयार होतात. तर मी इथं तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. एक एक पुरी मी तेलामध्ये सोडणार आहे. तेल गरम झालेलं आहे. व्यवस्थित तेलामध्ये ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. बारीक गॅसवरतीच ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीनं थोडंसं झाऱ्याने असं वरून हे करायचं, तेलामध्ये बुडवून घ्यायची पुरी. पलटी करून घेते मी. छान असा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकताय पुरीला. तर ही पुरी तळतीये तोपर्यंत मी दुसरी पुरी लाटून घेते. तुम्हाला जर मोठ्या आकाराच्या पुऱ्या हव्या असतील तर थोडीशी मोठी लाटून एखादा मोठा डबा वगैरे जर घेऊन तुम्ही कट करायचा असेल तरी करू शकताय. पण मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवतीये. तर हे बघा, छान अशी तळून घेतलेली आहे पुरी मी. अगदी क्रिस्पी अशी तयार होते ही पुरी. आणि बटाट्याच्या भाजीसोबत आणि दहीसोबत सुद्धा खूप छान लागतात ह्या पुऱ्या. तर नेहमी शाबूची खिचडी किंवा शाबू वडे वगैरे जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीनं पुऱ्या नक्की ट्राय करून बघा. तर मी अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते. छान अशी फुगलेली आहे पुरी, हे बघा, बघू शकताय तुम्ही. तर मी पलटून घेते अलगद ही पुरी. थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या बारीक गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या बघा तयार आहेत संकष्टी स्पेशल शाबू आणि बटाट्याच्या पुऱ्या, सोबतच बटाट्याची भाजी. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा ह्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील. तर अगदी क्रिस्पी अशा तयार होतात ह्या पुऱ्या. खायला सुद्धा खूप अशा टेस्टी लागतात. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं शाबू आणि बटाट्याच्या पुऱ्या.